तुम्ही युरिया खतासाठी दुकानावर धावपळ करून थकला आहात का? बाजारात युरिया मिळत नाही आणि मिळाला तरी त्याची किंमत, उपलब्धता यामुळे डोकं गरगरते. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण एका अशा गुपितावर बोलणार आहोत, जे तुमच्या शेतीला नवा आयाम देईल. युरिया खत मिळालं नाही तरी काळजी करू नका. युरियाच्या जागी कोणती खते वापरता येतील? त्यामुळे तुमचा खर्च किती वाढेल आणि कोणतं खत तुमच्या पिकासाठी सर्वोत्तम आहे? हे सगळं आजच्या व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमच्या शेतीसाठी खास टिप्स, नवीन माहिती जी तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ पुढे जाण्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे, जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळत राहते. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, एकदा नक्की चेक करा. आणि तसंच आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो देखील करा, कारण तिथंसुद्धा माहितीपूर्ण रील्स मिळत राहतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. युरिया खताच्या पर्यायाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला काही मूलभूत गोष्टी समजून घ्यायला हवेत. पिकांच्या वाढीसाठी ते मुख्य पोषक तत्वांची गरज असते: नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. यापैकी नायट्रोजन हे पिकाच्या पानांच्या आणि देठांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. नायट्रोजनमुळे पिकांची पाने हिरवीगार आणि निरोगी राहतात, ज्यामुळे पीक सुंदर दिसते आणि त्याची वाढ चांगली होते. युरिया खतामध्ये 46% नायट्रोजन असते, जे पिकांना हिरवेपणा देण्यासाठी आणि त्याची वाढ वाढवण्यासाठी वापरले जाते. युरिया खताचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कमी खर्चात पिकांना जास्त नायट्रोजन पुरवते. पण जर युरिया खत बाजारात मिळाले नाही, तर आपण कोणते खत वापरू शकतो आणि त्यामुळे आपला खर्च किती वाढेल, याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊ. नायट्रोजन पिकांना 3 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मिळतं: अमाइड, अमोनियम आणि नायट्रेट. बहुतांश पिके नायट्रोजन नायट्रेटच्या स्वरूपात शोषून घेतात. फक्त तांदूळ हे एकमेव पीक आहे जे अमोनियम स्वरूपात नायट्रोजन घेतं. युरिया खतामध्ये नायट्रोजन अमाइड स्वरूपात असते. जेव्हा आपण युरिया खत टाकतो, तेव्हा ते प्रथम अमाइडमधून अमोनियममध्ये जातं आणि नंतर अमोनियममधून नायट्रेटमध्ये रूपांतरित होतं. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 6 ते 7 दिवस लागतात. याचा अर्थ युरिया खत टाकल्यानंतर पिकांना नायट्रोजन मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो. काही वेळा शेतकऱ्यांना त्वरित परिणाम हवे असतात. अशा वेळी युरिया खत हा सर्वोत्तम पर्याय ठरत नाही. त्यामुळे आपण अशा खतांचा विचार करू शकतो, जे पिकांना नायट्रोजन जलद पुरवतात आणि चांगले परिणाम देतात. युरिया खताची किंमत हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये युरिया खताची 45 किलोची पिशवी सुमारे 265 ते 270 रुपयांना मिळते. जास्तीत जास्त 350 रुपयापर्यंत मिळते. भारत सरकार युरिया खतांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देतं. प्रत्यक्षात युरिया खत आयात करण्यासाठी सरकारला सुमारे 3000 रुपये प्रति पिशवी खर्च येतो. पण सबसिडीमुळे शेतकऱ्यांना ते फक्त 265 ते 350 रुपयांपर्यंत भेटतं. पण जेव्हा युरिया खत बाजारात उपलब्ध नसते, तेव्हा शेतकरी पर्याय शोधतात. अशा वेळी नॅनो युरिया किंवा इतर खतांचा विचार केला जातो. पण यापैकी कोणते खत योग्य आहे आणि त्यामुळे आपला खर्च किती वाढतो? चला याबद्दल माहिती घेऊ. तुम्ही कदाचित यूट्यूबवर व्हिडिओ किंवा इतर ठिकाणी ऐकले असेल की युरिया खत मिळत नसेल तर नॅनो युरिया वापरा. पण शेतकरी बांधवांनो, ही माहिती पूर्णपणे बरोबर नाही. नॅनो युरियाचे काही फायदे नक्कीच आहेत, जसे की कमी मात्रेत आणि वापर आणि पर्यावरणाला होणारा कमी त्रास. पण एका संशोधनानुसार नॅनो युरियाचा वापर तांदूळ आणि गहू पिकामध्ये केल्यास प्रथिनांचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनातही घट दिसून येते. यामुळे युरिया खताऐवजी नॅनो युरिया वापरणे हा नेहमीच योग्य पर्याय ठरत नाही. त्यामुळे आपण अशा खतांचा विचार करूया, जे युरियाच्या जागी प्रभावीपणे आणि चांगले काम करतील. आता आपण युरिया खताच्या पर्यायाबद्दल आणि त्यांच्या खर्चाबद्दल जाणून घेऊ. युरिया खताला पहिल्यांदा चांगला पर्याय म्हणजे अमोनियम सल्फेट. या खतामध्ये 20% नायट्रोजन आणि 23% सल्फर असते. यातील नायट्रोजन अमोनियम स्वरूपात असते, जे पिकांना जलद उपलब्ध होते. युरिया खताच्या तुलनेत अमोनियम सल्फेटमधील नायट्रोजन अमोनियममधून नायट्रेटमध्ये रूपांतरित होण्यासाठी कमी वेळ लागतो. यामुळे पिकांना नायट्रोजन लवकर मिळते आणि परिणाम त्वरित दिसतात. विशेषतः तांदूळ पिकासाठी अमोनियम सल्फेट खूप प्रभावी आहे, कारण तांदूळ अमोनियम स्वरूपात नायट्रोजन घेते. याशिवाय सल्फर हे पिकांसाठी चौथे महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे पिकांच्या वाढीसाठी आणि मातीच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुमची माती क्षारीय असेल, म्हणजे ज्याचा pH 7.5 ते 8.5 आहे, तर अमोनियम सल्फेटचा वापर मातीत आम्लीय बनवतो, ज्यामुळे मातीचं आरोग्य सुधारतं. युरिया खत क्षारीय मातीत फारसा परिणाम दाखवत नाही, पण अमोनियम सल्फेट चांगले परिणाम देते. हे खत पाण्यात पूर्णपणे विरघळते, त्यामुळे तुम्ही ते ठिबक सिंचनाद्वारे देखील वापरू शकता. अमोनियम सल्फेटची मात्रा प्रति एकर 4 ते 5 किलो ठिबक सिंचनासाठी आणि 15 ते 20 किलो
बेसळ डोससाठी वापरावी. सध्या 25 किलो पिशवीची सुमारे 1400 रुपयांना मिळते, म्हणजेच प्रति किलो 56 रुपये. जर तुम्ही प्रति एकर 18 किलो वापरले तर खर्च 1008 रुपये येईल. युरिया खताचा खर्च प्रति एकर सुमारे 265 रुपये आहे, म्हणजेच अमोनियम सल्फेटमुळे तुमचा खर्च 750 रुपयांनी वाढतो. पण सल्फरचा फायदा आणि जलद परिणाम यामुळे हा खर्च योग्य ठरतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अमोनियम सल्फेटचा वापर कॅल्शियम नायट्रेटसोबत करू नये आणि फुलोऱ्याच्या अवस्थेपूर्वीच याचा वापर करावा. युरिया खताला दुसरा पर्याय आहे NPK 24-24-0. या खतामध्ये 24% नायट्रोजन आणि 24% फॉस्फरस असते. नायट्रोजन पिकांच्या पानांच्या आणि देठाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, तर फॉस्फरस मुळांना विकास आणि फळांचा आकार वाढवण्यासाठी मदत करते. हे खत तुम्ही बेसळ डोस म्हणून किंवा ठिबक सिंचनाद्वारे वापरू शकता, पण फुलोऱ्याच्या अवस्थेत याचा वापर टाळावा. हे खत खास करून तांदूळ, गहू, मका, ऊस आणि भाजीपाला पिकांसाठी वापरता येते. ठिबक सिंचनासाठी प्रति एकर 5 किलो 5 दिवसाच्या अंतराने 2 वेळा वापरावे. बेसळ डोससाठी प्रति एकर 50 किलो वापरावे. 50 किलोची पिशवी सुमारे 5000 रुपयांना मिळते, म्हणजेच प्रति किलो 100 रुपये. बेसळ डोससाठी 50 किलो वापरल्यास खर्च 5000 रुपये येईल, जो युरियाच्या 265च्या तुलनेत 4700 रुपयांनी जास्त आहे. पण यात फॉस्फरसचा फायदा मिळतो, जो पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी एकूणच उत्पादनासाठी खूप उपयुक्त आहे. हे खत पाण्यात विरघळते, त्यामुळे ठिबक सिंचनासाठीही योग्य आहे. आता युरिया खताचा तिसरा पर्याय कॅल्शियम नायट्रेट. यामध्ये 15.5% नायट्रोजन आणि 26% कॅल्शियम. कॅल्शियम हे पिकांच्या पेशींच्या भिंती मजबूत करण्यासाठी आणि फळांच्या गुणवत्तेसाठी खूप उपयुक्त आहे. हे खत विशेषतः भाजीपाला आणि फळ पिकांसाठी चांगले आहे. यातील नायट्रोजन नायट्रेट स्वरूपात असते, जे पिकांना त्वरित मिळते. यामुळे फळांचा कडकपणा आणि टिकाऊपणा वाढतो, त्यामुळे बाजारात चांगली किंमत मिळते. क्षारीय मातीत याचा वापर मातीच्या pH वर सकारात्मक परिणाम करतो. ठिबक सिंचनासाठी प्रति एकर 5 किलो ते 7 किलो 7 दिवसांच्या अंतराने 2 वेळा वापरावे. बेसळ डोससाठी प्रति एकर 20 ते 25 किलो वापरावे. 25 किलोची पिशवी सुमारे 1500 रुपयांना मिळते, म्हणजेच प्रति किलो 60 रुपये. 25 किलो वापरल्यास खर्च फक्त 1500 रुपये येईल, जो युरियाच्या तुलनेत 1235 रुपयांनी जास्त आहे. युरिया खताचा खर्च प्रति एकर सुमारे 265 रुपये आहे. अमोनियम सल्फेटचा खर्च 1008 रुपये येतो, म्हणजेच 750 रुपये जास्त. NPK 24-24चा खर्च 5000 रुपये आहे, म्हणजे 4700 रुपयांनी जास्त. कॅल्शियम नायट्रेटचा खर्च 1500 रुपये आहे, म्हणजेच 1232 रुपयांनी जास्त. शेतकरी बांधवांनो, खत निवडताना तुमच्या मातीचा प्रकार, मातीचा pH आणि तुमचं बजेट याचा विचार करा. जलद परिणाम हवे असतील तर अमोनियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट निवडा. नायट्रोजनसह फॉस्फरस हवे असेल तर NPK 24-24 चांगला पर्याय आहे. सेंद्रिय शेती करत असाल तर सेंद्रिय खतांचा वापर दीर्घकालीन फायद्यासाठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, युरिया खत स्वस्त आणि प्रभावी आहे, पण त्याच्या अनुपलब्धतेमुळे आपण या पर्यायांचा विचार करू शकतो. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तुमच्या शेताच्या गरजा आणि आर्थिक परिस्थिती याचा विचार करून खत निवडा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या शेतीसंबंधी काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला भेटू पुढच्या असेच एका इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.